मी पुण्याचा अजूनही खासदार असून पुढील लोकसभा सुद्धा मीच लढवणार आहे, असे खासदार सुरेश कलमाडी यांनी स्पष्ट केले। भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधानंतरही कलमाडी यांनी शहरातील प्रश्नांविषयी आयुक्त महेश पाठक यांच्याशी 1 तास चर्चा केली। त्यावेळी उपमहापौर दीपक मानकर, आमदार रमेश बागवे, महिला प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, क्रीडा समिती अध्यक्ष अविनाश बागवे, सनी निमण, अभिजित कदम, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप आदी उपस्थित होते। आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर कलमाडी यांनी पत्रकार परिषद घेतली। ते म्हणाले, काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलो तरी मी पुण्याचा खासदार आहे। देशातील सर्वाधिक योजनांचा पैसा मीच पुण्यात आणला। कॉमनवेल्थ, बालेवाडी स्टेडियम, जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत पुण्यात जास्तीत जास्त प्रकल्प आणले। यापुढेही खासदार म्हणून JNNURMच्या दुसऱ्या टप्प्यात निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे। शहराच्या विकास आराखड्यातील रस्त्यांचा विकास, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मेट्रो, BRT, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची नियमावली, शिवसृष्टी, लोहगाव आणि चाकण विमानतळाचा विस्तारासाठी केंद्रात पाठपुरावा करणार आहे। त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू। रेल्वे मंत्री असताना पुणे ते अहमदाबाद रेल्वे मार्गाचे काम सुरू केले। BRT प्रकल्प चांगला असूनही प्रशासनाला अंमलबजावणी करता आली नाही। पक्षीय राजकारण करण्यापेक्षा विकासासाठी सर्वांबरोबर राहणार असल्याचे सांगून पुढे ते म्हणाले, कोणत्याही कार्यक्रमांसाठी महापालिकेच्या निधीवर अवलंबून नाही। फेस्टिवलची तयारी आधीपासूनच केली आहे। फेस्टिवलचे पुढचे 25वे वर्ष असणार आहे, ते अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले। कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा करण्याची मागणी महसूल संघटनेच्या वतीने करण्यात आली। वाळू तस्करी, गौण खनिजांची बेकायदा वाहतूक, उत्खनन थांबवण्यासाठी महसूल विभागाचे कर्मचारी जीवाचे रान करतात। महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी जोपर्यंत राज्य सरकार कठोर कायदा करत नाही तोपर्यंत गौण खनिज विभागात एकही महसूल कर्मचारी कामावर हजर राहणार नाही। जिल्हाधिकारी कार्यालयाने कोणतेही परिपत्रक काढले तरी महसूल कर्मचारी संघटना त्याला बळी पडणार नाही, अशी भूमिका संघटनेने जाहीर केली। वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मसवड येथील कोतवाल राजेंद्र सरतापे याला संबंधित वाळू तस्कराने ट्रॅक्टर खाली चिरडून मारल्याची घटना 8 जूनला घडली। यापूर्वीही वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या नगर जिल्ह्यातील 2 कोतवालांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या होत्या। महसूल कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निषेध सभा घेण्यात आली। त्यामध्ये पुढील काळात गौण खनिज कारवाई महसूल कर्मचारी सहभागी होणार नाहीत, असे संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाचारणे यांनी सांगितले। कोतवाल राजेंद्र सरतापे यांच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले। महसूल कर्मचारी संघटनेचे दीपक चव्हाण, पुणे विभागीय कोतवाल संघटनेचे अध्यक्ष प्रवीण घुले यांच्यासह चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना आणि त्यांचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते। बेकायदा पद्धतीने होणाऱ्या गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गाव तसेच तहसील पातळीवर कोतवाल, तलाठी यापासून तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांना पोलीस संरक्षण दिल्याशिवाय त्यांची नियुक्ती करण्यात येऊ नये, असे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी विकास देशमुख यांना देण्यात आले। यापूर्वी वाळू तस्करांच्या हल्ल्यात बळी गेलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या कुटुंबियांना जी मदत राज्य सरकारने केली तीच मदत कोतवाल सलीम सय्यद, अनिल सोनवणे यांच्या कुटुंबियांना देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली।
भविष्यात संगीतामध्ये अनेक बदल घडून आले तरीही गाण्यातील भावतत्व चिरंतन राहील असा विश्वास संगीतकार आनंद मोडक यांनी व्यक्त केला. काव्य गायक गजाननराव वाटवे यांच्या स्मरणार्थ नवे शब्द नवे सूर ही राज्यस्तरीय मराठी भावगीतांची स्पर्धा घेण्यात आली. वाटवे कुटुंबीय आणि स्वरानंद प्रतिष्ठानने स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेतील विजेत्यांना मोडक आणि कवी सुधीर मोगे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कवी हिमांशू कुलकर्णी, गायक प्रमोद रानडे, गायिका अपर्णा संत, डॉक्टर मिलिंद वाटवे आणि मंजिरी चुणेकर यावेळी उपस्थित होते. मोडक म्हणाले, भावसंगीत हे महाराष्ट्राच्या मातीत आणि मनामनात रुजलेले आहे. पिढीजात भावसंगीताचा दिवा असाच तेवत राहावा असे वाटते. गायनातील नाविन्याचा वेध संपू नये. नवोदित गायकांमध्ये नवचैतन्य, उर्मी, जिद्द आणि आत्मविश्वास निर्माण करावा, जेणेकरून त्यांची पुढील वाटचाल योग्य दिशेने होईल. मोगे म्हणाले, जुन्या गाण्यातील ताजेपणा आजच्या गाण्यांमध्ये नसतो. सध्याच्या युवा पिढीने जुन्या रचनांतील ताजेपणा ओळखून संगीत रचना करावी असे आवाहनही त्यांनी केले. स्पर्धेत सांघिक गटात नकुल जोगदेव यांनी प्रथम क्रमांकाचा, गजाननराव वाटवे श्रुती करंडक पटकावला. शेतीत काम करणाऱ्या 14 वर्षाखालील मुलांना बालकामगार घोषित करावे अशी मागणी सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेने केली. देशात 67% 14 वर्षांखालील मुले शेतात काम करतात. शासनाच्या नियमानुसार हॉटेल, कारखाना अशा ठिकाणी काम करणारी लहान मुले बालकामगार आहेत. परंतु शेतीत काम करणाऱ्या मुलांना कायद्यानुसार बालकामगार ठरवण्यात येत नाही. त्यामुळे मुलांना जबरदस्तीने शेतमजूर बनवण्यात येत आहे. त्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे. पर्यायाने त्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. तसेच 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना काम करण्यासाठी खाणकाम, बांधकामाप्रमाणेच शेतीकाम धोकादायक असल्याचे शासनाने जाहीर करावे. सेव्ह द चिल्ड्रन संस्थेच्या वतीने विदर्भात बालमजुरी रोखण्यासाठी परिवर्तनाकरता बाल हक्क ही दीर्घकालीन चळवळ हाती घेण्यात आली आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या 4 जिल्ह्यांमधील 486 गावातील 60,000 बालकामगारांपैकी 34,000 मुलांना बालमजुरी मुक्त करण्यात यश आले आहे. तर 2009 पासून राज्यभर 75,000 बालकांना बालमजुरी मुक्त करण्यात यश आले आहे. संस्थेच्या या अभियानाअंतर्गत शेतीतील बालमजुरांना शोधून काढण्यात येते. बालमजुरी मुक्त झालेली मुलेही अशा मुलांना शोधून त्यांना शाळेत पाठवतात. पुणे दौऱ्यावर असलेले राज्यपाल के. शंकर नारायण यांना सेव्ह द चिल्ड्रन संस्थेच्या वतीने शेतातील बालमजुरी रोखण्यासाठी कायदा करण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ज्ञानोबा तुकोबा जयघोषात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान झाले. पाऊले चालती पंढरीची वाट, वैष्णवांची झाली गर्दी दाट. पार करून सासवडचा दिवे घाट, जाऊनी भेटूया सोपान काकांना सासवड नगरीला. वारकरी भाविकांचा जीव विठ्ठलाच्या भेटीसाठी व्याकुळ झाला. अशा पंक्ती गुणगुणत लाखो वैष्णवांच्या मंदिराळीसह अलंकापुरीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने सोमवार दिनांक 11 रोजी दुपारी पंढरपुरी प्रस्थान ठेवले. रोहिणी आणि मृग नक्षत्राचा पाऊस न झाल्याने मशागतीची कामे अर्धवट राहिल्याने त्याचा परिणाम सोहळ्यातील गर्दीवर जाणवला. मात्र भक्ती चैतन्यात कमतरता जाणवली नाही. सकाळपासूनच मेघ दाटले, त्यामुळे ऊन सावल्यांचा खेळही सुरू होता. इंद्रायणी नदीवर पहाटेपासूनच वारकरी भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती. प्रदक्षिणा मार्ग, मरकळ रस्ता, मंदिर परिसरातील अतिक्रमणे काढल्यामुळे सर्व रस्ते वारकऱ्यांच्या गर्दीने वाहत होते. ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषाने अलंकापुरी दुमदुमून गेली होती. आळंदीला जोडणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी अलंकापुरी गजबजली होती. पहाटे 2:45 वाजता घंटानाद करण्यात आला. त्यानंतर काकडा, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा आणि दुधारती झाली. दुपारी भक्तांच्या पूजा आणि समाधीचे दर्शन घेतले. दुपारी 12 वाजता श्रींना महानैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. पालखीचे विणा मंडपातून प्रस्थान होताच पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा जयघोष करण्यात आला. आळंदीकरांनी पालखी खांद्यावर घेतली. विणा मंडपाबाहेर पालखी येताच टाळ मृदुंगाचा निनाद आणि माऊली माऊलीच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणला. सुगंधी फुलांच्या दरवळात पालखीचे सौंदर्य नेत्र सुगत होते. हा क्षण प्रत्येक वारकरी आपल्या डोळ्यात साठवत होता. पालखी महादारातून बाहेर पडून प्रदक्षिणा मार्गाने आजोळ घरी मुक्कामाच्या ठिकाणी थांबली. तेथे समाज आरती झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी आणि राज्यभरातून आलेल्या भाविकांनी माऊलींच्या दर्शनाचा लाभ घेतला.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.